राज्यातील सर्व नागरिकांना आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण पुढच्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण मागच्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। काल तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम वरती व्हिडिओ पाहिलेला असेल। कडाष्टीमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू टीमच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पुढच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर याची सुरुवात आज दुपारी 2 वाजल्यापासून होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या पुढच्या 10 दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। खास करून या 10 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, काही ठिकाणी काही शेतकरी बांधवांचं सोयाबीन पीक वाहून गेलेलं आहे, काही शेतकरी बांधवांचं ऊस पीक वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी सर्व पिके वाहून सुद्धा गेल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, मागच्या 100 वर्षांमध्ये एवढा पाऊस कधीच पडलेला नव्हता, तेवढा पाऊस अजून पुढच्या काही दिवसांमध्ये पडेल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, आज भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यासोबतच मुंबई शहरामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। कारण मागच्या 2 दिवसांमध्ये सरासरी 1000पेक्षा जास्त नागरिक या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। तुम्ही सुद्धा आज सकाळी पेपरला बातमी वाचलेली असेल। कडाष्टी साईटला मोठ्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। कारण या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोयाबीन असेल, अशी मोठमोठी पिके असतील तर ते पिके काढायला येत असतात। म्हणजेच तोंडाशी आलेला घास सुद्धा या पावसाने हिरावून घेतल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। शहरामध्ये सुद्धा आज शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत गावखेड्यामध्ये सुद्धा शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे। कारण पुढचे काही तास धोक्याचे आहेत आणि खास करून 20 ते 30 सप्टेंबर हे 10 दिवस सुद्धा मोठे धोक्याचे असल्याचे दिसून आलेले आहेत। कारण या पुढच्या 10 दिवसांमध्ये मान्सूनचा परतावा होणार आहे, मान्सून संपणार आहे। त्या अनुषंगाने हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडेल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये मोठा पडलेला होता। तर हा पाऊस चुकीचा होता, म्हणजेच हा पाऊस चुकीच्या पद्धतीने पडलेला होता। कारण मान्सून पाऊस हा जून महिन्यापासून सुरू होत असतो, परंतु मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता। हा पाऊस चुकीच्या पद्धतीने पडलेला होता, त्याचाच परिणाम या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिसून येणार आहे। म्हणजेच मान्सून महिन्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे हा मान्सूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस पडेल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये हवामान खाते असतील, पंजाबराव ढग साहेब असतील, त्यासोबतच पुण्यामधील वैधशाळा असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खास करून शेतकरी बांधवांना या ठिकाणी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। कारण भरपूर शेतकरी बांधवांची घरे नदी काठी आहेत, भरपूर शेतकरी बांधवांची घरे तलावाच्या साईडला आहे। या ठिकाणी तलावातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचप्रमाणे नद्यांना सुद्धा पूर आलेला आहे, नाल्यांना सुद्धा पूर आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचे आवाहन आज भारतीय हवामान खात्याने दिलेले आहे। बघा मित्रांनो, पुढचे काही तास धोक्याचे आहेत। त्यामुळे आज भारतीय हवामान खात्याकडून सर्व नागरिकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या सूचनांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, आज मुंबईमध्ये काही ठिकाणी मेट्रो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। कारण मेट्रोच्या खाली जो रुळ असतो तर त्या रुळांमध्ये मोठे पावसाचं पाणी सुद्धा साचलेलं आहे। त्यामुळे काही ठिकाणी रेल्वे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, काही भागांमध्ये बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत, तर काही भागांमध्ये रस्ते सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। कारण गावामध्ये जे नदी नाले असतात, तलाव असतात, तर ते तलाव फुटण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण मागच्या 100 वर्षांमध्ये एवढा पाऊस कधीच पडलेला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच या 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पडत असल्याचे चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। त्यासोबतच शहरामधील जे नागरिक समुद्र काठी राहत असतील त्यांना सुद्धा आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण आज ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये 9 जिल्हे पाण्याखाली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, सध्याच्या स्थितीला 2 ते 3 जिल्हे सध्याच्या स्थितीला पाण्याखाली गेलेले आहेत, तर त्यांचं बचाव कार्य सुरू मागच्या 2 दिवसांपासून सुरू करण्यात
आलेला आहे आणि जे शेतकरी बांधव जे नागरिक डोंगराळ भागामध्ये राहत असतील तर त्यांना सुद्धा सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये प्रचंड जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। एकंदरीत सर्व नागरिकांनी सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे। जर तुमचा जिल्हा 9 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही किंवा तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी तुमचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं, कारण हे 9 जिल्हे पाण्याच्या दिशेने असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे, कारण अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळेच मोठ्या पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा मित्रांनो, एकंदरीत 9 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा 9 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, लवकरात लवकर महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत, अन्यथा मोठ्या पावसामुळे तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नये तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। बघा, आज राज्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। आज मोठ्या पावसाला सुरुवात होईल, म्हणजे सरासरी 30 सप्टेंबर पर्यंत हा पाऊस न उघडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। काही भागांमध्ये आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे, काही भागांमध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून कसलाही पाऊस आलेला नसेल, ज्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ऊन पडलेला असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये दुपारपासून मोठ्या पावसाला सुरुवात होईल अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे। बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, तुम्ही सुद्धा कान देऊन 2 मिनिटं हा व्हिडिओ ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यांना या ठिकाणी धोक्याची घंटा देण्यात आलेली आहे का, कारण 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मागच्या 2 दिवसांपासून कडाष्टी सारख्या मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये या पावसाचे पाणी घुसलेले आहे। काही नागरिक घरांमध्ये झोपलेले असताना या ठिकाणी त्यांचं घर सुद्धा वाहून गेलेलं आहे। मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। काही शेतकरी बांधवांचे पिके तर वाहून गेलेले आहेत, त्यासोबतच शेतामध्ये जे माती असते तर ती माती वाहून गेल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। त्याचप्रमाणे 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये अशी सिच्युएशन परत एकदा निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत या 9 जिल्ह्यांना मोठी धोक्याची घंटा निर्माण होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा नागरिकांनो, आज पुणे शहरामध्ये याच्यामध्ये हडपसर, बेकराईनगर, कात्रज, स्वारगेट, शिवाजीनगर, लोणी काळभर अशा भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे मोठ्या पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे आज सकाळी पेपरला बातमी वाचलेली असेल, आज हवामान खात्याकडून पंजाब डॉक्टर साहेबांकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचे सेंटेन्स सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना, काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, म्हणजेच अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर या पट्ट्यामुळे मोठ्या पावसाची सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्याचप्रमाणे सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये 100 ते 120 ताशी वेगाने वारे व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या घरापुढे झाड असेल, म्हणजेच ते कोणतेही झाड असेल, मोठमोठी झाडे असेल तर ते झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जर या ठिकाणी विजांचे खांब असतील तर ते विजांचे खांब या ठिकाणी मोडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या घराच्या पुढे झाडे असतील किंवा शेजारी तुमच्या लाईटचा खांब असेल तर त्याच्यापासून सावध राहण्याचे इशारे सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच एकंदरीत आजपासून सुरुवात झालेली आहे, पुढच्या 10 दिवसांमध्ये याची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत कोणते 9 जिल्हे पाण्याखाली जाणार आहेत, कोणत्या 9 जिल्ह्यांना या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर या 9 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नागरिकांना, 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल, त्या जिल्ह्यांमध्ये तुमचं गाव असेल तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जेणेकरून तुमचं पावसामुळे नुकसान होणार नाही, या ठिकाणी तुम्हाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे। हे 9 जिल्हे पाण्याखाली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे, तर त्या 9 जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक यादी ऐकायची आहे।
आहे। तर बघा मित्रांनो, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह गारांचा पाऊस पडल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या परभणी जिल्ह्याला पुढच्या 10 दिवसांमध्ये मोठ्या पावसाने वेढण्यात येईल अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जे नागरिक परभणी जिल्ह्यामधील असतील, जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असतील, तर त्यांनी सावधान राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कडाष्टी जिल्हा बघा, या कडाष्टी जिल्ह्याला सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये कडाष्टी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर त्या कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबतच पुढचा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा बघा, या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी कमी पाऊस असतो, परंतु या 2025 मध्ये पूरस्थिती निर्माण या लातूरमध्ये झालेली आहे। लातूरमध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा बघा, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी पाऊस असतो, परंतु या वर्षी डबल पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भरपूर नागरिकांनी सकाळपासून आपली गावे बदलायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। काही नागरिक शहरांमध्ये जाऊन भाड्याने राहायला सुरुवात सुद्धा केलेली आहे, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। बघा, अशा जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार कालच कडाष्टीला गेलेले होते। त्यांच्या माध्यमातून सर्व घरांची पाहणी केलेली आहे, पंचनामे सुद्धा केलेले आहेत, परंतु या ठिकाणी जीवितहानी होता कामा नये अशा पद्धतीने सर्व नागरिकांना रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। जरी तुमचं मोठ्या पावसामुळे नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान भरून काढता येईल, परंतु शेतकरी बांधवांना जीवितहानी होता कामा नये अशा पद्धतीने सेंटेन्स सुद्धा देण्यात आलेला आहे। सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकरी बांधव करत आहेत, तशीच मदत शेतकरी बांधवांना केली जाईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। नेत्यांनी सुद्धा अशा पद्धतीची उत्तरे सुद्धा दिलेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांना काही जिल्ह्यांमध्ये गाई गुरे म्हशी पाण्याने वाहून गेलेले आहेत। या पुरांमध्ये काही जणांचे लाकडे वाहून गेलेले आहेत, काही जणांच्या गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत, काही जणांची घरे वाहून गेल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती पाहत असाल, इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब असेल, तर अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की काही भागांमध्ये या ठिकाणी माणसे वाहून गेलेले आहेत, त्यासोबतच घरावरील पत्रे वाहून गेलेले आहेत, गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपलं कसलंही नुकसान होऊ नये तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। बघा, 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीत हे 10 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये धोक्याचे असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला तर तो अवकाळी पाऊस चुकीच्या पद्धतीने पडलेला होता, त्याचाच परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत या मे महिन्यामध्ये हा अवकाळी पाऊस पडायला पाहिजे नव्हता, तर आपला मान्सून योग्य पद्धतीने पडला असता, परंतु या ठिकाणी उलट झालेला आहे। बघा, ज्या वेळेस गरज नव्हती त्यावेळेस पाऊस पडला आणि ज्या वेळेस गरज होती त्यावेळेसच पाऊस सुद्धा पडलेला नव्हता, त्यामुळे भरपूर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं। बघा मित्रांनो, एकंदरीत राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून शेतकरी बांधवांना मदत केली जाईल, परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा या 10 दिवसांमध्ये घराबाहेर पडू नका। म्हणजेच ज्या ज्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगितले आणि जर तुमचा जिल्हा 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही घराबाहेर पडू नका, अन्यथा तुमचं सुद्धा मोठ्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना आज भारतीय हवामान खात्याकडून पंजाबराव डॉक्टर साहेबांकडून न्यूज पेपर असतील, न्यूज चॅनल असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नका। ज्या जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीला पूरस्थिती निर्माण नाही अशा जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा सध्याच्या स्थितीला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। कारण जे गाव तलावाकाठी असेल, जे गाव नदीच्या काठी असतील, तर त्यांनी सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। कारण कधी पण तलाव फुटू शकतो, कधी पण या नदीचं बॅकवॉटर तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं, अशा पद्धतीची माहिती सुद्धा
सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। शहरामध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे गल्लीबोळामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करंट फसल्याचे चित्र सुद्धा दिसून आलेले आहे, कारण विजेंच्या खांबांच्या तारा सुद्धा निसटलेल्या आहेत। त्यामुळे जास्त पाण्यामध्ये कोणत्याही नागरिकांनी जाऊ नये अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून चेंबरमधून हे पाणी बाहेर काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सध्याच्या स्थितीला पाणी काढण्याचं काम सुरू आहे।